नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी गट क 2026 नवीन प्रसिद्धी पत्रक एमपीएससीने प्रसिद्ध केलंय 16 जुलैला. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असे आलेले आहेत की सर आम्हाला टायपिंग सर्टिफिकेट कधीपर्यंत लागणार आहे, फॉर्म भरण्याची डेट कधीपर्यंत असू शकते मुख्य परीक्षाची, आणि आता मला फॉर्म भरता येईल का, कुणाला सवलत आहे, फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची किंवा ॲपेर म्हणून कसं भरायचं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देत आहे. हा व्हिडिओ याच्यासाठी घेतोय की नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना फॉर्म भरता अडचण येत आहे किंवा काही मुलांचे डाऊट्स आहे की नवीन प्रसिद्धी पत्रक आलं त्यामध्ये टायपिंग सर्टिफिकेट बद्दल काही बदल आहे का. थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये आपण बघूया 2 पदांसाठी म्हणजे क्लर्क आणि कर सहाय्यक याच पदांसाठी फक्त टायपिंग लागतं. बाकी उरले जे 3 पद आहेत ज्यामध्ये आरटीओ एमव्ही असेल, इंडस्ट्रियल ऑफिसर असेल किंवा टेक्निकल असिस्टंट असेल, या पदांसाठी टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही. या 2 पदांसाठी टायपिंग सर्टिफिकेट कुणाला कधीपर्यंत हवं, कुणाला लागत नाही नसेल तर फॉर्म भरता येईल का, भारतने भरता येईल का. ओके, बघूया. पण तत्पूर्वी अजूनही तुम्ही जर तयारीसाठी मार्गदर्शन घेतलं नसेल तर किंवा घेतलंय असेल कुठे, तर मी तुम्हाला सांगतो कॉन्फिडेंटली, तुम्ही इग्नाइट अकॅडमीची लक्ष्य बॅच लगेच जॉईन करा. ही बॅच तुम्हाला जी की जसं आपण म्हणतो ना की तुम्हाला जर वाटतंय की सर भीती आहे मनामध्ये, बऱ्याच वर्षापासून गॅप आहे आणि आता 3 महिन्यात तयारी करायची, कशी तयारी करू. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा सचिन तेंडुलकर बरोबर कुंबळे बॅटिंग करत असतो ना, तेव्हा मला सांगा कॉन्फिडन्स कुणाला येतो बरं, कॉन्फिडन्स कुंबळेला येतो. सचिन तेंडुलकर बरोबर असताना कुंबळे सुद्धा कधी कधी मॅच मध्ये 50+ 60-70 रन सहज करून जायचा. का, कारण तो ज्याच्या बरोबर आहे ना तो कॉन्फिडन्स देणार आहे. सचिन तेंडुलकर कुंबळेला सांगतो की तू लढ, मी तुझ्या बरोबर आहे, काय काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला जर हवा असेल तर इग्नाइट अकॅडमीची तुम्हाला महत्वाची टीम इथे मार्गदर्शन करणार आहे. आणि ह्या मार्गदर्शनाबरोबर तुम्ही जर जा तर कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि ही एक्झाम 3 महिन्यामध्ये प्रॉपर स्टडी करून तुम्ही क्रॅक पण करू शकता. सो लक्षात घ्या की तुम्हाला ही मार्गदर्शकांची टीम, त्यामध्ये अभिजित राठोड सर तुम्हाला इथे या बॅच मध्ये लीड करत आहे आणि सगळी त्यांची टीम तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तुम्ही युट्यूबवर यांचे लेक्चर बघू शकता आणि तुम्हाला समजेल की तुम्ही सुद्धा सहज 50-60 मार्क मिळवू शकतात कुंबळे सारखे. सो काळजी करू नका, नवीन विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नका. तुम्हाला ह्या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स आहे. तुम्हाला ह्या बॅच मध्ये प्रत्येक टॉपिक नुसार, सब्जेक्ट नुसार फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. एक्झामची डेट आता पुढे गेली त्यामुळे 3 महिन्याचा अवधी अजूनही तुमच्या हातात आहे. नंतर काय होते, मी लावायला पाहिजे, पश्चाताप येतो, अरे करायला पाहिजे होतं, मी मी माझ्या सारथी वेगळाच कोणतरी निवडला, कोणतरी वेगळंच होतं, मला कॉन्फिडन्स मिळत नव्हता, बूस्ट होत नव्हतं, मला कळत पण नव्हतं. इथे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे आहे, कसा प्रश्न विचारला जातो, प्रत्येक विषयानुसार टॉपिकला किती वेटेज, हे सगळं सांगणारी टीम आहे. हे तुम्हाला कुठे मिळणार नाही. सो एकदा डेमो लेक्चर बघा तुम्ही, तुम्हाला नक्कीच समजेल. सो या बॅचमध्ये पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स आहे, घरपोच तुम्हाला स्टडी मटेरियल पण अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे. आणि आरटीओ एमबीए साठी सेपरेट बॅच आपण घेतलेली आहे. ज्या मुलांचं बॅकग्राऊंड, शैक्षणिक बॅकग्राऊंड आपण बघितलं त्यानुसार सेपरेट बॅच आहे. बॅचेस तुम्हाला बघा इथे ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. ऑफलाईन तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुण्यामध्ये अवेलेबल आहे. ऑनलाईन मराठी इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये बॅचेस अवेलेबल आहे. घरी बसून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. आता या संदर्भात काही शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा किंवा खाली नंबर पण त्या नंबरवरती कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. ओल्ड जाहिरात जी होती त्या ओल्ड जाहिरातीमध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला बघा, ओल्ड जाहिरातीमध्ये 5 प्रकारची पदं आहेत. ह्या पदांपैकी कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखक यासाठी म्हणजे 282 ही पदं, 1864 ही पद आहेत. खूप जास्त पद आहेत बरं का, लक्षात घ्या. ह्या पदांसाठी फक्त टायपिंग लागतं. ही ओल्ड जाहिरात आहे. नवीन जाहिराती आपण बघणार आहोत. टायपिंग सर्टिफिकेट कुणाला व कोणते लागतं, कुणाला लागतं तर ह्या 2 पदांनाच लागतं. एक म्हणजे टॅक्स असिस्टंट, एक म्हणजे क्लर्क, लिपिक टंकलेखक, यांनाच फक्त टायपिंग लागतं. आणि कोणतं लागतं तर कर सहाय्यकसाठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर मराठीचं तुम्हाला किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि आणि म्हटले बघा, आणि इंग्रजीचे तुम्हाला किमान 40 शब्द प्रति मिनिट असे बोथ डॉक्युमेंट तुम्हाला असावे लागतात. आणि इथे लिपिक टंकलेखकसाठी तुम्हाला बघा मराठीचं 30 आणि किंवा म्हटलेलं आहे, आणि किंवा म्हटलेलं ह्या 30 किंवा इंग्रजीचं 40 ह्या दोघांपैकी एक लागतं. म्हणजे तुम्हाला दोघांपैकी एक, मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी एक लागतं, तर तुम्ही ह्या पदांना अप्लाय करू शकता. आता पुढे घेऊन जाऊया. हे लागतं. आता परत पुढचा मुद्दा आहे की टंकलेखनाचं प्रमाणपत्र कधीपर्यंत हवं. मग सर माझ्याकडे आता तर नाही, मग मी फॉर्म भरू शकतो का, कधीपर्यंतच हवंय. ऍड मध्ये त्यांनी सांगितलेलं बघा 6.3.3 मध्ये काय, तुम्हाला अर्ज स्वीकारण्यासाठी बघा, मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता किंवा लिपिक टंकलेखकचं डॉक्युमेंट्स तुम्हाला हवं असतं. त्यामध्ये अजून तुम्ही जर गेला मुख्य परीक्षा प्रवेशामध्ये 8.5 मध्ये, त्यामध्ये आज 8.5.4 मध्ये काय सांगितलं बघा, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अर्ज करतेवेळी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता तसेच टंकलेखक अर्हता नसल्यास
शैक्षणिक व टंकलेखक अर्हता मुख्य परीक्षेकरता आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत प्राप्त केल्यास अशा उमेदवारांना शैक्षणिक व टंकलेखन अर्हता प्राप्त केल्याचा दिनांक नमूद करता येईल. म्हणजे मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना जी डेट असेल लास्ट डेट त्याच्या अगोदर तुम्हाला काढलं तरी त्याची माहिती भरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. म्हणजेच काय, तुमच्याकडे आता डॉक्युमेंट जर नसेल तरी सुद्धा तुम्ही ॲपियर मधून इथे फॉर्म भरू शकतात आणि ह्या दोन्ही पदांसाठी टॅक्स असिस्टंट किंवा क्लर्क ह्या पदासाठी फॉर्म भरू शकतात. आलं लक्षात? कुणाला लागतं, कसं लागतं ते सांगितलं आणि नसेल तर काय ते पण मी तुम्हाला सांगितलं. पुढे मात्र टंकलेखनाचं प्रमाणपत्र सूट कुणासाठी दिली आहे? 6 वेगळे प्रवर्ग त्यांना सूट देण्यात आलेली आहे. कोण कोणते आहेत ते? दिव्यांग उमेदवार असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांना यामध्ये सूट दिलेली आहे. आता ह्या 6 प्रवर्गापैकी 3 प्रवर्ग जे असे आहेत की ज्यांना टॅक्स असिस्टंट मध्ये रिझर्वेशन नाहीये. सो इथे टॅक्स असिस्टंटला ह्या विद्यार्थ्यांना सूट नाहीये, ह्या विद्यार्थ्यांना इथे रिझर्वेशन पण नाहीये. सो रिझर्वेशन टॅक्स असिस्टंटला ह्या तिघांनाच आहे. सो ह्या तिघांना इथे सवलत आहे. मात्र क्लर्क मध्ये 6 जणांना टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर फॉर्म भरता येईल. तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेटची गरजच नाहीये. चला पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी. आता एमपीएससी कडनं जे नवीन प्रसिद्धी पत्रक आलंय बघा, 16 जुलैचं प्रसिद्धी पत्रक आहे. यामध्ये मी व्हिडिओ घेतला डिटेलमध्ये, तुम्ही जर बघितला नसेल तर काल परवाचा व्हिडिओ आहे, अतिशय डिटेल्समध्ये एकदा बघून घ्या. यामध्ये मुख्य मुद्दे काय, तर गट कची पूर्व परीक्षा बदललेली आहे. पूर्वी ती 27 सप्टेंबर होती बघा, 27 सप्टेंबर होती. मात्र ही बदल करून आता 25 ऑक्टोबर आहे. म्हणजे तुम्हाला आता विचार केला तर 3 महिन्यांचा अवधी तुम्हाला इथे मिळतोय अभ्यास करायला. दुसरा मुद्दा, गट क मुख्य परीक्षे सुद्धा तारीख त्यांनी देऊन टाकलेली आहे, 27 डिसेंबर आहे. याचा अर्थ तुम्हाला पूर्व आणि मुख्य यांच्या दरम्यान जर विचार केला तर फक्त आणि फक्त 2 महिन्यांचा अवधी आहे. आणि ह्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश बोथ कव्हर करायचं बघा, मराठी इंग्लिश. आणि काळजी करू नका, इग्नाइट अकॅडमीची टीम तुमची सारथी आहे. ही टीम तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थित कव्हर करून देणार आहे. त्याची काळजी आमच्यावर सोडा. कारण मुख्य परीक्षेला तुम्हाला माहिती असेल, पूर्व परीक्षेला जे तुमचे 8 विषय आहेत हेच विषय तुम्हाला मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला पण आहे. फक्त पहिला पेपर ज्यामध्ये मराठी इंग्लिश आहे तेवढी तयारी तुम्हाला ह्या 2 महिन्यात तयारी करून घ्यायची आहे. सो त्याची तयारी तुम्ही काळजी करू नका, कारण मुख्य मधला दुसरा पेपरची तयारी सुद्धा आपण पूर्व परीक्षेच्या पेपरचा अभ्यास करताना करत असतो. सो विद्यार्थी मित्रांनो, क्लर्क आणि टायपिस्टसाठी तुम्ही बाकी कुठेच काहीच करू नका. आम्ही सांगतो तेवढंच करा, टू द पॉइंट. कारण मागच्या 15 वर्षापासून ही टीम या क्षेत्रामध्ये स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये हे विषय शिकवत आहे, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. ओके, पुढे फॉर्म भरण्यास मुदतवाढ मिळाली की यस, मुदतवाढ आहे 31 जुलै 2026 पर्यंत. कोणाचे डॉक्युमेंट्स बद्दल काही इश्यू असेल सगळे डॉक्युमेंट्स काढून घ्या आणि 31 जुलै पर्यंत वेळ आहे, फॉर्म भरून टाका. परीक्षा ऑफलाईन होणार का, तर यस, परीक्षा तुमची ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार नाहीये. परीक्षा सेंटर निवडता येणार आहे का, तर यस, परीक्षा सेंटर तुम्हाला आता निवडता येणार आहे. पण 16 जुलै पूर्वी किंवा 16 जुलै पर्यंत ज्यांनी फॉर्म भरला त्यांना परीक्षा सेंटर निवडता आलं नव्हतं, त्यांना सुद्धा एक बटन ओपन होणार आहे व्ह्यू नावाचं, त्यावर जाऊन तुम्हाला परीक्षा सेंटर निवडता येणार आहे. कधी ओपन होणार आहे? 19 जुलै पासून ते 31 जुलै पर्यंत हे ओपन होणार आहे. सो काळजी करू नका, यावरती डिटेल व्हिडिओ मी घेईल तेव्हा तुम्ही फॉर्म भरू शकतात. आणि ज्यांना नवीन जे विद्यार्थी असेल, ज्यांना आता फॉर्म भरायचा असेल, त्यांना मात्र आता फॉर्म भरताना सेंटर निवडता येणार आहे. भविष्यात परीक्षा ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार आहे, या संदर्भात त्यांनी नोटिफिकेशन मध्ये सांगितलंय जुलै 27 नंतर ऑनलाईन होऊ शकते. ओके, आता हे झालं अपडेट, याच्यावरती डिटेल व्हिडिओ तर मी घेतलेला आहे. आता यामधनं काय लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला अभ्यास करायला 3 महिने आहे पूर्व परीक्षेचा, आणि पूर्व परीक्षेनंतर मुख्यचा 2च महिने. सो मला सांगा, ह्या राहिलेल्या कमी कालावधीमध्ये काय वाचावं, कुठून वाचावं, किती वाचावं, कसे प्रश्न येतात, प्रश्नांना टॅकल कसं करावं, सिली मिस्टेक कशा कमी कराव्या, टाइम मॅनेजमेंट कसं करावं, प्रत्येक विषयानुसार कोणता टॉपिक महत्वाचा, हे तुम्ही जर स्वतःहून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर खूप वेळ जाईल. तुम्हाला समजेल पण वेळ खूप जाईल. त्याच वेळेस तुम्हाला जर एखाद्याने मार्गदर्शन केलं आणि टू द पॉइंट सांगत गेलं आणि तेवढंच तुम्ही करत गेला तर तुम्ही ह्या एक्झाम क्रॅक करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, इग्नाइट अकॅडमी नेहमी तुम्हाला मदत करत आलेलीच आहे. नवीन प्रसिद्धी पत्रकात टायपिंग सर्टिफिकेट बाबत काही अपडेट आलेलं आहे का, तर नाही. नवीन याच्यात त्यांनी बाकीचे काय अपडेट दिले आहे, पण शेवटी चौथा मुद्दा आहे, वरील व्यतिरिक्त मूळ जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही, असं 16 जुलैच्या ह्या परिपत्रकात म्हटलेलं आहे. मग आता प्रश्न हा येतो की सर, मुख्य परीक्षा जर 27 डिसेंबरला असेल तर मुख्य परीक्षेचा फॉर्म कधी भरला जाणार आहे? मुख्य परीक्षेचा फॉर्म आता बघा, मुख्य परीक्षा फॉर्म कधी भरणार त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांकडे फॉर्म कसा भरावा, जसं की ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल, ज्यांच्याकडे नसेल किंवा ज्यांना ॲपियर मधून भरायचं असेल तर बघा, पहिला मुद्दा आहे की तुम्हाला इथे काय करायचं आहे बघा, हा पॉइंट आहे,
क्वालिफिकेशन टाईपमध्ये सर्टिफिकेशन टाईप करायचं घ्यायचं आहे. आणि इथे जो हा मुद्दा आहे मी याला स्टार करतो, याच्यामध्ये खूप जास्त ऑप्शन्स आहेत. आता हा प्रश्न बरेच जण विचारतात मला, सर आमचं टायपिंग सर्टिफिकेट चालेल का? तर तुम्ही काय करा, यामध्ये क्लिक करा, भरपूर सारे ऑप्शन्स आहे. तुम्ही जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल किंवा ज्या सर्टिफिकेशन तुम्ही टायपिंगचा हा कोर्स करत असाल तो कोर्स यामध्ये आहे की चेक करून घ्या. कारण एवढे कोर्स माझ्या लक्षात राहणार ठीक साहजिकने तुम्हाला विचारायला चालेल का मला इथे बघावं लागतं. सो तुम्हीच काय करा, इथे क्लिक करा, बघा किती ऑप्शन्स आहेत त्यामध्ये, त्या ऑप्शनमध्ये माझा कोर्स बसतो का. तो बसत असेल तर 100% तुम्हाला इथे टायपिंग मधनं फॉर्म भरता येईल. दुसरा मुद्दा, टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे साधारणतः 6 महिन्याचंच असावं, वरचं चालेल पण खालचं चालणार नाही, हा पण मुद्दा लक्षात घ्या. जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे सगळी माहिती भरू शकता. ही सगळी माहिती बघा, ही सगळी माहिती भरायची आणि सेव्ह करायची. पण तुमच्याकडे नसेल किंवा ॲपियर आहात तुम्ही, सर मला मिळणार आहे कधीपर्यंत, मुख्य परीक्षा फॉर्म भरेपर्यंत. आता प्रश्न परत तोच आहे की मुख्य परीक्षा फॉर्म कधी भरायचा आहे, तर मुख्य परीक्षा फॉर्म बघा तुमची एक्झाम होणार आहे 25 ऑक्टोबरला आणि तुमचा निकाल साधारणतः लागेल बघा 5 नोव्हेंबर किंवा 15 नोव्हेंबर पर्यंत. मी जास्त जास्त 10 नोव्हेंबर म्हणतो, 10 नोव्हेंबर पर्यंत, कारण एमपीएससी 15 दिवसात निकाल देते सध्या. हा तुमचा निकाल लागेल आणि निकाल लागल्यानंतर बघा बरोबर 10 दिवसांनी म्हणूया आपण, साधारणतः म्हणूया आपण 20 नोव्हेंबर पासून किंवा 15 नोव्हेंबर पासून तुम्हाला मुख्य परीक्षा फॉर्म पण सुटू शकतो, कारण याला 20 दिवस देतात. मग 5 डिसेंबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुमची एक्झाम असणार आहे 27 डिसेंबरला. म्हणजे लक्षात घ्या, साधारणतः मी एक अंदाज देतो बरं का तुम्हाला, अजून एमपीएससी मला पण सांगितलं तुम्हाला पण सांगितलं नाहीये. तो अंदाज आहे 15 नोव्हेंबर पासून 5 डिसेंबरच्या दरम्यान तुमचं लायसन्स म्हणजे सर्टिफिकेट, जे सर्टिफिकेट आहे ते भेटलं पाहिजे, हे लक्षात घ्या. जर नाहीच भेटलं तर काय होणार आहे, नाहीच भेटलं तर फक्त एवढाच मुद्दा आहे की तुम्हाला मेन्स एक्झाम देता येणार नाही, बाकी तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, काळजी करू नका. सो ॲपियर मधून फॉर्म भरू शकतात. आणि बरेच विद्यार्थी काय करतात की मला अनुभव घ्यायचा म्हणून पण फॉर्म भरतात, काही हरकत नाहीये, लक्षात घ्या. आता हे सगळं भरल्यानंतर असेल तर तुम्ही माहिती भरून भरा, नसेल तुमचं मिळणार असेल तर ॲपियर मधून भरा, पण मिळणारच नसेल तर त्या विद्यार्थ्यांना ह्या पोस्टसाठी अप्लाय करता येणार नाही. हे अपडेट करा, सेव्ह करा आणि मग पुढे जाल तुम्ही. आता मुख्य परीक्षेला टायपिंग सर्टिफिकेट लागणारच का, तर यस लागणार आहे. मुख्यचा फॉर्म कधी भरावा लागणार, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अंदाज आहे 15 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायला संधी मिळू शकते. नसल्यास काय, तर नाही भेटलं तर कारवाई काही होणार नाही, तुम्हाला फक्त काय होणार आहे, ह्या परीक्षा देता येणार नाही, परीक्षा देता येणार नाही तुम्हाला, एवढाच मुद्दा असेल. बाकी पदांसाठी तुम्ही जर पात्र असेल तर बाकीच्या एक्झाम देऊ शकतात. मुख्य परीक्षा देता येईल का, जर नसेल डॉक्युमेंट तर देता येणार नाही. आणि अडचण केव्हा आणि काय येईल का, तर काही अडचण येणार नाही. नसेल तुमच्याकडे कसं काही कारवाई होते का, असं काही नाही आहे. फायदा नुकसान असं काही नाही, तुमच्याकडे जर भेटलंच तोपर्यंत तर वेल अँड गुड, तुम्हाला परीक्षा देता येईल, कदाचित तुम्ही पात्र होऊ शकाल आणि निवड पण होऊ शकते. नसेल तर नुकसान तुमचं काही होणार नाही, एमपीएससी तुमच्यावर कारवाई काही करणार नाही. फक्त नुकसान काय होऊ शकतं की प्रीलिम मधून मेन्स मध्ये जाताना काही मुलांवरती अन्याय होऊ शकतो. म्हणजे कसा होऊ शकतो, ज्यांच्याकडे लायसन्स सर्टिफिकेट असून सुद्धा ते मेन्सला गेलं नाही, कारण कट ऑफ कमी लागला, जास्त लागला, त्यांचा मार्क कमी होते, आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नसताना सुद्धा त्यांनी ॲपियर मधून भरला ते मुख्यला गेले. एवढा बदल मात्र नक्की आहे. याच्यावरती एमपीएससीने नक्की विचार करावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये मला कळवा, आणि ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवली. पण अजूनही अभ्यासाला लागला नसेल तर अभ्यास करा, कारण जबरदस्त तयारी आहे. जबरदस्त तयारी ज्याची होईल तोच सिलेक्ट होणार, कारण कॉम्पिटिशन जबरदस्त आहे. अधिक माहिती तुम्ही ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज आपलं हे ऍप आहे, याची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच पण जॉईन करू शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा, आणि पुढच्या अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.